बाप रे बाप, काय मूर्ती आहे आत. अप्रतिम. अरे काय वाटतं पण जिवंत वाटतो रे. हे काय, हे सुंदर आहे ना. आणि म्हणजे असं काय स्ट्रक्चर आहे, हे मंदिर आहे की स्तूप आहे? ह्याला काही लोक बौद्ध स्तूप म्हणतात, कारण हे स्ट्रक्चर पूर्ण बौद्ध स्तूपासारखं आहे. हा, दिसतं स्तूपासारखं. पूर्ण स्तूपासारखं आहे. आणि काही लोक ह्याला त्रिविक्रमाचं मंदिर म्हणतात, म्हणजे लोकात थोडस मतप्रवाह आहेत त्याबद्दल. त्रिविक्रम म्हणजे विष्णूचा अवतार. ओके. मग आता हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातलं जुन्या मंदिरापैकी एक टिकलेलं मंदिर आहे, जुन्या मंदिरांपैकी. सातवाहनांच्या काळातलं मंदिर आहे. आणि ते कोणी माणसंच नाही, आम्ही लिटरली आमची जी थोडी टीम आहे तेवढीच आली आहे. बाकी या मंदिराच्या आसपास मला कोणी दिसत नाहीये ना. कुठलं मंदिराचा स्टॉल दिसतोय काहीच नाहीये. त्यामुळे मला हे ऍक्च्युली खूप आवडलंय. आणि गाव कुठलं आहे हे? धाराशिव जिल्ह्यातलं तेर गाव आहे. अच्छा. तेर हे त्या काळातलं इतकं महत्वाचं गाव होतं, शहर होतं थोडक्यात, की तेर सातवाहन राजांच्या काळातली ही उपराजधानी होती. तेर म्हणजे इथून व्यापाराचा मार्ग इथून खुला होता. म्हणजे रोमन साम्राज्याचा व्यापार, त्यांचं जे मेन आपण काय म्हणतो ठिकाण असेल भारतातलं, तर ते हे होतं तेर. त्या काळातलं हे मंदिर आहे, सातवाहनांनी बांधलेलं, सातवाहनांच्या काळातलं. आणि हे बौद्ध स्तूपासारखं दिसतंय, त्यामुळे लोकांमध्ये थोडेसे मतप्रवाह आहेत त्याच्याबद्दल. आपल्या आपण आज बघून घेऊ कसं आहे. चला. आणि कसं आहे, आपल्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही, तर आपल्या महाराष्ट्राला इतिहास पण तितका आहे. हो का, सुंदर आहे हे सगळं. ते इतिहास बघणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे, कारण इतिहासातूनच माणूस पुढे शिकत जातो. बरोबर. त्यामुळे फक्त भूगोल बघून उपयोग नाही ना. माझ्याजवळ एवढी जमीन आहे, माझ्याकडे हे ते, पण इतिहासाचा ठेवा कोण जपणार? खरंय. इतिहास बघावा लागतो. इतिहास वाचून फायदा नाही ना नुसतं. मला माहित असून उपयोग नाही, तुम्हाला माहित असून उपयोग नाही, पण तो बघितला, तुमच्या खुल्या डोळ्यांनी बघितला, तर त्याचं तुम्हाला हे मिळणार आहे. बाप रे बाप, काय मूर्ती आहे आत. अप्रतिम. अरे काय वाटतं पण जिवंत वाटतो रे. इथे खांब दिसतात बघा, पहिले जुने. हे ना. हे मंदिर, ह्या मंदिराचे पुरावे जवळजवळ 1700 वर्षापूर्वी. 1700 वर्ष? 1700, 1700. दादा, हे म्हणजे ही मूर्ती मला एवढी वेगळी वाटते. मग आता ह्यांनी कपडे घातलेत म्हणून, पण मला वाटतं तो एक पाय त्या साईडला दिसतो, पाय तुम्हाला, आणि एक पाय असा आहे. म्हणजे कुठेतरी ते, म्हणजे मी असं काहीतरी स्ट्रक्चर येते, आणि खाली त्याच्या अजून मूर्त्या आहेत. नक्की काय स्टोरी आहे ना? माझं सुनीता बाळकृष्ण बडवे, नरसिंह मंदिराचे पुजारी. मग ताई, काय हे मंदिराचं? हे वामन अवतार आहे, मुंजा. त्याला मुंजा म्हणजे वामन अवतार आहे. त्यांनी 3 पाय ह्यांनी जागा मागितली होती पृथ्वीवर. एक पाय बळीला पाताळात घातलं, दुसरा पाय पृथ्वीवर ठेवला, आणि तिसरा पाय शेवेला दिला. अच्छा. हे शेवेला दिले. हे मंदिर आहे इथं पूर्ण महाराष्ट्रात एकच मंदिर आहे. एकच मंदिर आहे, त्रिविक्रम अवतार. अच्छा. ह्याला त्रिविक्रम अवतार. आणि त्याच्या खाली 3 अजून मूर्त्या आहेत, कोणाच्या आहेत? बळीची एक आहे, आणि तो शुक्राचार्य, बळी, आणि दुसरा हे त्यांचा राजा आहे एक. ते पृथ्वीवर त्यांनी 3 पाय जागा मागितली होती. आणि ही किती जुनं आहे हे मंदिर? हे सातवाहन आहे, खूप जुनं मंदिर आहे, पुरातत्व विभागाचं मंदिर आहे. परवा ह्याचं बांधकाम केलेलं आहे. अच्छा, परवा झाले, म्हणून तेवढं सुंदर दिसतं. आधी नव्हतं एवढं, आधी थोडं पडलं होतं. आता 2 वर्ष चालू होते बांधकाम होऊन, आता 3-4 महिने तर झाले. ते लोक गेला तिथून. अच्छा. तिकडले राजस्थानचे लोक आणले होते. अच्छा, त्यांनी करून दिले. त्यावेळेचे हे सगळं स्ट्रक्चर आहे. याचं कुठेतरी बाहेर, मंदिराच्या बाहेर लिहिलं पाहिजे काय आहे, गरजेचं आहे. कारण वरचं तुम्ही कळसवाला पाठ पण बघाल, तर स्तूपासारखंच आहे. इथून पण बघितलं तर आपल्या लक्षात नाही, स्तूपासारखं वाटतंय पूर्ण. पूर्ण स्तूप वाटतंय. त्यामुळे थोडेसे मतप्रवाह आहेत त्याबद्दल. आणि बाहेर जी आहे ना हा चौक, इथं गोरोबा काकाचं मंदिर आहे तेर मध्ये. मग त्यांचं कीर्तन होत होतं. मग त्यांचे हात तोडले होते ना त्यांनी स्वतःच, गोरोबा काकांनी. म्हणजे दुसरी बायको केली म्हणून तिच्या वडिलांनी सांगितलं की हिला जसं सांभाळलं तसं तिला सांभाळ. मग त्यांचं मूल पायाखाली घेऊन तुडवलं, त्याच्यामुळे गेलं होतं. मग त्यांच्या वडिलांनी दुसरी बहीण दिली तिला. मग जाताना आशीर्वाद दिला त्यांनी
की जसं तिला सांभाळलं तसं हिला सांभाळ. मग त्यांनी शपथ घेतली होती बाईच्या अंगाला हात लावणार नाही. मग स्वतःचे हात तोडले त्यांनी इथून दोन्ही गोरोबा काकांनी. आणि मग इथं त्यांचं कीर्तन होत होतं. मग ते कीर्तन करता करता असं त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या की इथं हात आले. त्यांना किती जागा आहे की गोरोबा काकाला हात. अरे बापरे, म्हणजे काय महत्व आहे या जागेवरती. आणि हे जे दोन हे आहेत ना हे मागे मागे असे हे तिथं चला चला ना. चला त्याचा यायला तिथे बदलल्यापासून आवाज येणार बांधकामात. आवाज वेगळा आहे. त्याचा येत नाही बघ. ती बद्ध आवाज पहिल्यापासून तसाच आवाज येते बद्धच. आणि ह्याचा आवाज तव्यासारखा येतोय. हा बघू मी. बघा ना. आणि ह्याच्या विटा पोहतात पाण्यावर या मंदिरच्या. हे बघा आवाजच नाहीये. येत नाही. पण हे कशासाठी होतं? हे ज्याला ज्ञान जास्त आहे त्याचं ही पक्क मडकं म्हणायचं. ज्याला ज्ञान कमी आहे ती कच्चं मडकं. आणि इथे याच्यावरती काय होतं का आधी की पहिल्यापासून ही बघण्यासाठी केले. कशासाठी? पालखी येते ना गोरोबा काकाची पंढरपूर. त्यांचं इथं विश्रांती ठिकाण आहे. इथं अभंग वगैरे होतात त्यांचे. अच्छा. येऊन पालखी आलेली त्यांची विश्रांती अजूनही होते. दिवाळीनंतर दिवाळीला आषाढी ह्याला गेले कार्तिकीला की नंतर आल्यावर इथंच त्याचं हे आरती वगैरे इथं करायची. खूप लोक येतात इथं कीर्तन. लोक येते इथं दुधाचा प्रोग्राम होतोय समजा आणि ते आलेल्या वारकऱ्याला पूर्ण दूध पाजून कीर्तन हे करून गल्लीवालीच करते समजा ते. अरे काय सुंदर. म्हणजे आम्हाला ताई खरं सांगतो, आम्हाला इथे यायच्या आधी माहिती पण नव्हतं की नक्की काय आहे. पण जेव्हा आलो तेव्हा बघितलं एवढं सुंदर काहीतरी दिसतंय. ह्याचं महादेवाचं जे मंदिर आहे ना तिथं तो मेंढेश्वर आहे. त्याच्या पिंडीवर असे मेंढ्याचे पाय. अच्छा. बघायला मिळतील तुम्हाला. ओके ओके चालेल. मेंढेश्वर नाव. बाहेरला महादेव ती आहे चंडेश्वर. पलीकडला जे आहे मधला महादेव ती आहे मेंढेश्वर. आणि उभी जी मूर्ती आहे ती गरुडाची मूर्ती आहे. अच्छा. थँक्यू सो मच ताई, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. खरंच बरं वाटलं एकदम. आणि ही मूर्ती पण कशी जुनी एकदम वाटते रे. म्हणजे वेगळंच आहे सगळं हे स्ट्रक्चर. आणि बघण्यासारखं आहे, खास लोकांनी येऊन बघण्यासारखं. खरंच म्हणजे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही या पट्ट्याला येत असाल कुठे धाराशिव मध्ये जरी तुम्ही कधी आलात तर तुम्ही आवर्जून, कारण किती धाराशिव मधून एक 20 मिनिटाचं फक्त 20 मिनिटाचं. आणि रोड पण छान आहे. रोड सगळा सुसाट आम्ही आलो एकदम गाडी घेऊन. आवर्जून तुम्ही इथे येऊ शकता. खरंय. आणि अख्खं मंदिरचं स्ट्रक्चर अजूनही शेणाने सारवलेलं आहे. सगळा पार्ट जो आहे तो मस्त.